भाजपचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडला आणि लोकसभा निवडणुकीत त्यांची घरं वापसी थंड बस्त्यात गेलेली आहे. मात्र यामागे काही राजकीय खेळी केली जाते का? खडसेंना सक्तीची राजकीय निवृत्ती देण्याचा गेम खेळला जातोय का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. खडसेंचा रखडलेला भाजप प्रवेश आणि त्याभोवती रंगणाऱ्या राजकारणाचा आढावा घेणार आहोत या खास रिपोर्टमधून. खडसेंवर घरकाना घाट का होण्याची वेळ? खडसेंना सक्तीची राजकीय निवृत्ती? खडसेंच्या घर वापसीत कोणाची आडकाठी? ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसेंनी भाजपत घर वापसीची घोषणा करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अडचणीत आणलं. मात्र खडसेंचा राजकीय गेम होतोय की काय अशी स्थिती आता निर्माण झालीय. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत उत्साहात भाजप प्रवेशाची घोषणा करणाऱ्या खडसेंची अद्याप घर वापसी झालेली नाही. प्रवेशासाठी त्यांना ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे एकनाथ खडसेंचा प्रवास सक्तीच्या राजकीय निवृत्तीकडे जातोय का असा सवाल उपस्थित होतो. भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा ही माझी इच्छा आहे आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणं मला काही नवीन नाही आहे. गेले 40 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे. त्याच जोमानं त्याच उत्साहानं भारतीय जनता पार्टीचं काम करावं आणि मोदीजींच्यावर विश्वास ठेवून मोदीजींच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून या देशाच्या उन्नतीसाठी विकासासाठी हातभार लावावा. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. त्यांच्याकडे जवळपास 11 खात्यांचा कार्यभार होता. पर्यायी सत्ता केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्याचाच राजकीय फटका त्यांना बसल्याचं राजकीय विश्लेषक म्हणतात. भाजपच्या मुशीत तयार झालेले खडसे काही काळासाठी राष्ट्रवादीत गेले खरे, मात्र तिथं ते फारसे रमले नाही. खडसेंची घरवापसी झाल्यास फडणवीसांना अप्रत्यक्ष आव्हान देखील असेल. त्यामुळे आगामी काळात खडसेंना भाजप नेत्यांकडून प्रवेशासाठी ताटकळत ठेवलं जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे फडणवीसांचं राजकीय वजन कमी करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. शरद पवार गटाकडून रावेरमधून खडसेंना लोकसभेसाठी प्रोजेक्ट करण्याचा प्लॅन होता. त्यामुळे भाजपकडून खासदार रक्षा खडसेंच्या उमेदवारीचा फेरविचार झाला. कौटुंबिक राजकीय डावपेच आखण्यात व्यग्र झालेल्या खडसेंनी राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारली. खडसेंनी घर वापसीची घोषणा करत विचारपूर्वक खेळी केली. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केल्यास मतदारसंघाची जबाबदारी खडसेंचे कट्टर विरोधक मंत्री गिरीश महाजनांकडे देण्यात आली आहे. त्यात मंत्री महाजन उपमुख्यमंत्री फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय. महाजनांनी प्रत्येक प्रकरणात प्रत्येक टप्प्यात खडसेंशी प्रखर शत्रुत्व घेतलं. खडसेंच्या पक्षप्रवेशानं जळगाव जिल्ह्यातील राजकारणात नवा पेच निर्माण होऊ शकतो. भाजपत 2 सत्ता केंद्र झाल्यास त्याचा फटका गिरीश महाजनांना बसेल. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशात अडथळे निर्माण झाल्याची चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगतीये. त्यांनाच माहिती, ते त्याची हॉटलाईन वरती आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल माहिती आहे. मी कालही सांगितलं की ते खूप मोठे नेते आहेत. ते खाली मुंबईत महाराष्ट्रात कोणाशी बोलत नाही. त्यामुळे ते म्हटलं की माझं वरती ठरलेलं आहे, तर त्या बाबतीमध्ये ते सांगू शकते. केंद्रातील नवी समीकरणं, ऐन लोकसभा निवडणुकीचा काळ आणि खडसेंनी घर वापसीची साधलेली वेळ यामुळे आगामी काळात महाराष्ट्र भाजपत बदलाचे वारे फिरू शकतात. सध्या तरी खडसे ना राष्ट्रवादीत ना भाजपमध्ये अशी स्थिती आहे. एक प्रकारे ही त्यांची सक्तीची राजकीय निवृत्ती ठरावी अशा हालचाली भाजपच्या गोटातूनच केल्या जातात का असा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर जळगावच्या राजकारणात काय घडतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.